मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा मित्रपरिवार किंवा जे शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहेत किंवा ज्यांना चारा व्यवस्थापन करायचं आहे, म्हणजे चाराच्या शोधात आहेत, कशा पद्धतीने चारा व्यवस्थापन केलं पाहिजे, तर असाच एक मी आज विषय घेऊन येत आहे. ऑन द वे होतो तर मला एका ठिकाणी असं चांगला अतिशय मका म्हणजे लागवड केलेला दिसला आणि आफ्रिकन टॉल आहे आणि आपण ज्यांनी हा लागवड केलेली आहे मक्याची त्यांच्याशी आपण आज मुलाखत घेऊया 1-10 मिनटं. सर नमस्कार. नमस्कार. थोडंसं आपलं परिचय, म्हणजे आपलं नाव, राहणार आणि शेती आपण किती वर्षापासून करता? माझं नाव सुभाष तुकाराम चव्हाण. हे आमचे मित्र ज्यांचा मक्का आहे ते अशोक बाबुराव चव्हाण. बरं. हां, हे आम्ही भावकीच आहे. हो चालेल की त्यात. आमची शेती वडलार्जित आहे. बरोबर. आणि ह्याला स्वतःच्या विहिरी आहेत. विहिरीचं पाणी पाचतोय. बरोबर. ही समोर आहे सर, ही विहीर. विहीर हां. तिकडं आहे. बरं. आता जनरल पाण्याचं व्यवस्थापन केलेलं आहे. सर मी आज जाऊन पाहून आलो, ड्रीप लाईन पण आहे. ड्रीप लाईन त्या शेजाऱ्यांची आमची. बरं, पण मक्यामध्ये मला दिसून आली. मक्यामध्ये एक पाईप टाकली आहे का? हां, मग मी राऊंडला साईडने गेल्यामुळे मला वाटलं ते मका आहे, पाटपाणी आहे. तर आता तुमचे मका लागवडीबद्दल थोडंसं मला आपण हा टॉपिक कव्हर करू की मका लागवड कशा पद्धतीने आपण केली. हे साहेब आपलं हे मुख्य पीक हे ऊस आहे. बरं. आम्हाला वैरणसाठी म्हणून ते आंतरपीक केलेलं आहे. बरोबर. वैरणसाठी. राईट. हां, मग ते थोडे दिवस गेला त्याला कंद सुटली, कवळा मका कणीस आलं की ते आपण तोडून ह्याला घालतो जनावरांना. बरोबर. वैरणसाठी म्हणून त्याचा आम्ही खास वापरतो. बरं, आता प्रश्न आता सर असा आहे की थोडंसं मी आधुनिक तुम्हाला काही गोष्टी पण आपण कव्हर करू. मुरघास आपण घेतला का कधी? मुरघास नाही घेतला. नाही. बरं, मुरघास कधीच बनवला नाही? नाही बनवलं नाही किंवा वापरत सुद्धा नाही. काय सध्या आमच्याकडे हे उपलब्ध असतंय. बरं. पण आम्ही ऐकलंय मुरघास किंवा तुमचं आणि काय ते तुमचे साठवून करून सायलेज. हां, सायलेज म्हणजे तयार करणे. हां, हे सुद्धा आमच्याकडे गोकुळनं सांगितलंय. हां. पण ते अजून काय केलं नाही. बरं. तर आता सर ते कसं आहे की जर तुम्हाला हे आता तुम्ही आपल्या जनावरांसाठी फक्त केलेलं आहे आणि मका जे येईल तो आपल्या खाण्यासाठी की विक्रीसाठी आहे? नाही, पूर्ण हेच वैरणच म्हणूनच आहे. समजा राहिलं काय काय अर्ध पोतं झालं तर ते सुद्धा आम्ही भरडून वाळा भरडा टाईप आम्ही करून घालतोय. पण वैरणशिवाय त्याचा मूळ उद्देश दुसरा नाहीच. पिकासाठी आम्ही करतच नाही मका मुळात. बरं. हां, असं मग हे आंतरपीक म्हणून केलेलं आहे? आंतरपीक म्हणून वैरणसाठी केलेलं आहे खास. बरं. आता प्रश्न आहे सर, लागवड करताना तुम्ही म्हटलं की आफ्रिकन टॉल हे आपण बी घेतलेलं आहे, बरोबर आहे? त्याची लागवड जी आहे ही सरीचं अंतर किती ठेवले साधारण? ते सर्वसाधारण 3.5 फुट परंपरागत आहे. आता 2 सरीमधलं अंतर आणि 2 रूट मधलं म्हणजे 2 प्लॅन्ट मधलं अंतर ते 1 फूट. आता हे 3 फूट आहे जवळजवळ. असं अंतर उभं लाईनचं अंतर 3 फूट आहे. हा मका जवळजवळ 10 फूट उंच येतोय सर. हो सर, पाहिलं मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर 10 फुटाचं त्यांचे ऑलरेडी आलेले आणि मके आलेले आहेत सर आता थोडे एका ठिकाणी. तर मला काय म्हणायचं आहे की लागवड झाली आपली, जमीन कशा पद्धतीने पाहिजे त्या पिकाला? त्याला सर्वसाधारण जमीन चांगली जमिनीत ते चांगलंच येतंय. जर साधारण जमीन असेल तर साधारण जेवढी जमीन चांगली आहे तेवढं मक्का वैरणला एकदम चांगला येतोय साहेब. आणि असं याचं उत्पादन येते 10 ते 12 दाट डोक्यावरनं बिंडात जात नाही. बरं. एवढं उंच आणि जाड होते आणि ते वैरण पुरवठा येते. आणि कंद्यावर जर घातला तर ते जनावरांचं सर्वसाधारण लिटर ते 1.5 लिटर दूध रोजचं वाढतंय कंद्यावर घातला तर. बरं. अशासाठी म्हणून आम्ही वैरणला मका करतोय. हां, म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे की मका लागवडीला जमिनीचा असं काही एवढं जास्त रोल येत नाही. बरं. आता जमिनीचा आपण पहिला प्लॅटफॉर्म घेतला. आता खतं कुठली म्हणजे सेंद्रिय खतं वापरलेत का? नाही, आम्ही जे उसाला वापरतोय त्यातलंच टोचाला जरा टाकतोय. एकदा टाकलं आणि आता अलीकडे काय व्हायलंय सर की तुरा जे येतोय शेंडा, त्याला शेंडाळी होत्या. मग एकदा दोनदा रोगर किंवा हे असं एखादं कीटकनाशक मारावं लागतंय. एवढाच प्रॉब्लेम आहे, बाकी काही करावं लागत नाही. त्या ऊसाच्या लागवडीबरोबर ते येतंय. आणि मका हे सर्वसाधारण आम्हाच्या माहितीप्रमाणे लागवड खाणारं पीक आहे, खादाड पीक आहे. बरं. त्यामुळे जास्तीत जास्त मका करत नाही, फक्त वैरणसाठीच करतोय असा आमचा उद्देश आहे. बरं. आता सर जमीन तुम्ही बनवली प्रिपरेशन करताना, म्हणजे लँड प्रिपरेशन म्हणतो आपण, मग त्याच्यात शेणखत किंवा गांडूळ खत ज्या वेळेला तयार करताना पहिला पलटी नांगरतो ट्रॅक्टरनं आणि त्यानंतर आमचं जे उपलब्ध शेणखत आहे ते टाकतोय आणि ते पसरून लेवल करून मग त्याच्यावर रोटर वगैरे मारून मग सरी सोडतो. आणि लागण करायचं आणि त्यानंतर दुसऱ्या पाण्याला आम्ही मका घालतो.
बरं आता सर तुम्ही वाण सांगितलं, हां जमीनचं प्रिपरेशन सांगितलं. आता मला सांगा की त्याची जी हे पाट पाण्याची व्यवस्थापन कसं करायचं ते त्याच्यात? पाण्याचं सर्वसाधारण 10व्या ते 12व्या दिवशी करावं लागतं सर आपल्या भागात. बरं हां. त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही चालतच नाही. बरं आणि पाट पद्धत चांगली ना? पाट पद्धतीनं म्हणजे आमच्याकडे ते काय ठिबकनं सुद्धा Drip पण चांगलंच चालू आहे. शकतंय, चालू हां. शकतंय. बरं. पण आपल्याकडे सर काय ह्या भागात आगर भागात पाण्याची उपलब्धता जास्त आहे. बरं पाणी शक्यतो कमी पडत नाही. बरं त्यामुळं पाटपाणी. शेतकऱ्याचा कल कसा आहे पाटपाण्याकडेच आहे. बरं. पाणी भरपूर आहे. बरं आता सर पाणी व्यवस्थापन तुम्ही चांगल्या पद्धतीने सांगितलं. हां. आता मला सांगा बीज सीडिंग झाल्यापासून म्हणजे लावल्यापासून ते मका येण्याचा कालावधी किती आहे? सर्वसाधारण बघा ते 75 ते 80 दिवसात बरं हे आम्हाला उपलब्ध होते. म्हणजे कवळा मक्का 3 महिने हां. जवळपास. हां. 3 महिने आणि त्यानंतर एक महिना घेतलं तर मग तुमचं ते उत्पादनासाठी उत्पादन पुढचा होतं. महिना म्हणजे कणसं वाळवणे काढणे असा बरं विषय होता. आता सर तुम्ही मी बघितलं त्याच्यात 3 ते 4 पीक हां. दिसते मला. होय होय एक मका दिसला मला, हां. त्याच्यानंतर हरभरा दिसला, हरभरा. मिरची दिसली हां. आणि कुठलं पीक आहे गवारी. का? गवारी आहे. बरं असं हे 4 तुमचं हे थोडंसं नवीन वाटतं प्रयोग मला. नाही नाही सर काय झालं सांगतो आता आपल्या शेती भागात कमी कुटुंब चे हे झाले विभक्त झाल्यात मग शेती कमी झाल्या. बरोबर आता ह्या विभागात ह्यांना हित 13 गुंठा आहे. बरं. 13 गुंठ्यात हरभरा थोडा पाहिजे, बरोबर गवारी भाजीसाठी पाहिजे, बरोबर मिरची पाहिजे बरोबर आणि वैरणला मका पाहिजे. बरोबर. आणि हे काढल्यानंतर आपण ऊसाचं पीक घेणार. बरोबर. म्हणजे या सगळी केलेली ती आंतरपीक आहेत. तर मित्रांनो पहा म्हणजे सरांच्या बोलण्यावरून किंवा ह्यांचा अनुभव असं सांगतो की जमिनीचं क्षेत्र कमी आहे हं. आणि आपल्याला उपलब्धता जास्त पाहिजे. हां. मग त्यांनी एकाच पिकावर डिपेंड न राहता अशी 4-5 पिकं घेतलेत जेणेकरून आपल्याला घरचा सगळा बोज जो आहे आर्थिक हां. तो आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या रिसोर्स आहेत तर त्याला उपयोग होईल. तर त्यात अशा सर कसं आहे अनेक मका एक खादाड पीक आहे पण हरभरा आणि मिरची हां ह्याचा बेवड चांगला आहे ऊसासाठी. बरं उद्देश मूळ म्हणजे बेवड होण्यासाठी. मग त्यातनं आपल्याला उत्पन्न बी मिळतंय आणि बेवड चांगला. बरं आता सर हे मका हा मल्टी कटिंग चारा आहे का? म्हणजे एकदाच चावला की असं 3-4 वेळा घेऊ शकतो? नाही 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 एकदा ना? केलं की संपलं. एकदा संपलं की वन टाइम आहे का? One time, आता हां. नेपियर वगैरे कसं मल्टी कटिंग आहेत तसं हे नाही, एकदा कट झालं की झालं ना? कट झालं की झालं. हां, असं बरं आता मग त्याच्यानंतर आपण हे आता तुम्ही कट करणार मग कट करताना वाया रूट थ्रू करता की डायरेक्ट उचलताच असं? डायरेक्ट मुळी सकट काढतोय. बरं, मुळी सकट. कारण ते ऊसाला भरणी करताना ते अडचण करते त्यामुळे काढून टाकतोय. हां. आणि मग हे सगळं हरभरा काढायचं, मिरची काढायचं, गवारी काढायचं. मग त्यानंतर 3.5-4 महिने झाले की आम्ही ऊसाची भरणी करतो, मोठी भरणी. हां. आणि त्यानंतर मग ऊसाचं पीक. हां तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण सरांच्या ह्यानं वाण त्यांनी सांगितलं आफ्रिकन टॉल, त्याच्यानंतर पाणी व्यवस्थापन त्यांनी विहीर सांगितलं, खतं सांगितले त्यांनी त्यांच्या आंतरपिकालाच ते जे येईल तेच त्यांच्या रूटमध्ये टाकतात. सरीमधलं अंतर त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितले. त्याच्यानंतर त्यांनी त्याचा उपयोग काय ते पण सांगितलेलं आहे आणि त्यांचा त्या जमिनीमध्ये त्यांनी असे 3-4 व्हरायटीचे प्रयोग केलेत म्हणजे ते आपल्याला घरच्यांसाठी उपयोगी होईल. तर अशा पद्धतीनं मित्रांनो वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत आणि त्या अशा पद्धतीनं जे नवीन युवा वर्ग आहेत त्यांना थोडंसं कसं होतं माहिती एकमेकाची शेअर झाली पाहिजे. ह्यांच्याकडे थोडं नॉलेज आहे, जुनी लोकांच्याकडे खूप चांगलं मित्रांनो नॉलेज आहे, आपण करून घेत नाही आणि आपल्यासाठी अशा लोकांचा अनुभव शेअर करायला पाहिजेत. त्याचा आपल्याला निश्चित आपल्याला नाही सर मी एक उपयोगी अनेक पडेल. सांगू शकतोय. हं. परंपरागत आहे हां. ते चांगलंच आहे. हां. पण ह्यात थोडं अनुभव तुमच्यासारख्यांचा अनुभव घेऊन शेअर करून शेअर एकमेकाला. करून हं. जर केलं तर ह्यातनं आमचाही फायदा होणारच, जास्त फायदा होईल. हो आता सर मी आत्ताच्या कालमानानुसार हे घ्यावं लागेल. तुमची आधुनिक शेती कशी करायची, वैरणचं आणि काहीतरी ह्यात नवीन व्हरायटी आहेत ते उपलब्ध करून चारा वेगळा करता येतोय का? तुम्ही म्हटलं शेळीपालनासाठी शेळीपालन करता येतं का? हे सुद्धा छोट्या छोट्या क्षेत्रवाल्यासनी हे सुद्धा करू शकतो आपण. हो हां असं आता सर माझं मी शेळीपालनाचा चॅनल आहे तर बऱ्याच शेतकरी म्हणजे जे शेळीपालन करतायत तर ते फेल होतात म्हणजे व्यवसाय बंद करतात. तर त्यांचं चुकतं काय तर ते म्हणतात की चारा व्यवस्थापन आम्हाला जमलं नाही. म्हणजे चारा व्यवस्थापन हे महत्त्वाचं आहे. व्यवसाय फेल होतो हे चारामुळे म्हटल्यावर आपल्याला काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. कारण जनावर हे आपल्याला फक्त चाऱ्यावरच डिपेंड राहतं. तर त्यामुळं मला उद्देश हाच होता की जास्त करून मी या चॅनलवर चारा व्यवस्थापनाचे व्हिडिओ आहेत. तुम्हाला मी माझे डिटेल देतो, तुम्ही नंतर सगळे माझे चॅनलचे वेगवेगळे व्हिडिओ पहा, तुम्हाला त्याच्यातून आणि माहिती मिळेल. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय आहे की जास्त करून मी चारा पिकावर कॉन्सन्ट्रेशन करतो. म्हणजे जे शेतकरी आहेत त्यांना सांग गरजेचं असं आहे आमचे प्रत्येकाचे 2 ते 4-5 जनावरं सगळ्यांचे आहेतच. बरं. त्यामुळं आम्ही काय करतोय सध्या चारा व्यवस्थापन करण्यापेक्षा जे शेतात नाही ते करणे, बरं खास व्यवस्थापन करण्याची मानसिकता अजून शेतकऱ्यांची नाही. बरं जे येते आपल्या शेतात तेच करणे. बरं. आणि हे असं आहे. बरं तुम्ही म्हणता तसं चारा व्यवस्थापन जर केलं तर तुम्हाला सांगतो शेळीपालन दुग्ध व्यवसाय व्यवसाय सुद्धा वाढू होऊ शकते.
ही मानसिकता अजून बदलायला पाहिजे बरं. शेतकऱ्यांची. आणि एक सर तुम्हाला माझ्या माहितीसाठी सांगतो, हा एक व्यवसाय आहे सर, मुरघास आहे ना, म्हणजे मी वेगळ्या स्टेटमध्ये माहिती घेतली शेतकऱ्यांची, होय. साधारणतः कर्नाटक की जाऊ आपण जवळपासचे हे महाराष्ट्रात आपल्यात रुजू नाही, पण मी तुम्हाला थोडी कल्पना देतो बरोबर. की ह्या मका जो आहे हे मका हा ट्रक किंवा ट्रॉलीने भरून घेऊन जातात आणि जिथं मुरघास बनवतात त्या अशा फॅक्टरी आहेत मुरघास बनवणाऱ्या, त्यांचं रॉ मटेरियल काय मुरघास म्हणजे हे मका, आणि त्या मोठ्या मोठ्या हवाबंद पिशव्या तुम्ही मुरघासच्या बॅगा पाहिल्या असतील बघितलं. सर, ते 15-20 क्वालिटी जशी आहेत त्याप्रमाणे किलोवर ते सर, विकतात. आमच्या इथे सुद्धा भागात आहेत. समजा आपण जर केलो 1 एकरवर असा माडा मक्का चाऱ्यासाठी, तर ते सर्वसाधारण 2,500 ते 3,000 रुपये टनानं इथनं कट करून घेतात, जागेवर घेऊन घेऊन जातात. जातात. हा, मग तो व्यवसाय आहे. म्हणजे मला म्हणायचं आहे की आपण ते सुद्धा पॅटर्न राबवू शकतो. राईट, एक्झॅक्टली. म्हणजे मला मका म्हणजे मला चारा व्यवस्थापन मिळालं नाही. बरेचसे असे शेतकरी आहेत की त्यांना चारा मिळत नाही. आता तुम्ही उदगावला जावा किंवा कुरुंदवाडला जावा, शिरोळला जावा, वैरण अड्ड्यावर बघा 10 मिनिटात वैरण संपून जाते, वैरणच नसते. म्हणजे लोकांची डिमांड आहे. जी समस्या आहे की नाही, चारा व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष आहे. हो, मेन तेच आहे सर, मेन आहे ना. स्वतःचा जर चारा उपलब्ध केला तर गोकुळला जर ट्रिप ते नसते, तुमचं जनावर व्यवस्थापन गोकुळचं असतं की नाही, त्यासाठी मूळ त्यांचा उद्देशच आहे की चारा व्यवस्थापन तुमचं स्वतःचं पाहिजे. विकत आणून केला तर ते महागडं होतंय. बरोबर. तुम्ही चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केला तर चाऱ्यानं तुमच्या जनावरने कमीत कमी खर्चात हे होतं आणि तुमचं दूध उत्पादनाचा खर्च कमी होतोय. बरोबर असं त्यांचं म्हणा. आता सर तुम्ही जो वर्ड वापरला त्याला थोडंसं मी आणि ॲड करतो सर. 70% खर्च हा दुग्ध व्यवसायामधला हा चाऱ्यावर होत असतो, आणि त्यात जर व्यवस्थित आपण काटकसरीनं आणि कमी खर्चात तुम्ही म्हटला कमी भांडवलामध्ये चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन केलं तर फायद्याची आहे. व्यवसाय काय म्हणतात, पशुला धन आहे, पण पशुमध्ये धन आहे सर, आणि ते आपल्याला व्यवस्थापनानंच करायला पाहिजे. सांगतो म्हणजे तुम्ही सांगितलं त्यात एक मी शब्द ऍड करतो. दूध उत्पादन किंवा तुमचं शेळीपालनचं मांस हे आता मार्केटला खूप कमी झालंय, आणि ह्याचं उत्पादन होणं गरजेचं आहे, आणि हे शाश्वत आहे. बरोबर. तुम्हाला सांगतो जेवढं जास्त कराल कारण ह्याला मागणी भरपूर आहे, उत्पादन कमी आहे, आणि ह्याकडे जर शेतकऱ्यांनी लक्ष दिलं तर तेच चांगलं होणार. फक्त मार्गदर्शन घेण्याची शेतकऱ्याला गरज आहे. हो, बरोबर आहे सर. असे बरेच जे युवा वर्ग आहेत की फक्त म्हणजे चुकीच्या पद्धतीने माहिती घेत आहेत. आता मी जवळजवळ सर जत भागात गेलेलो आहे, तर सर 40-40 लाखाचे गोटे बांधलेले आहेत, पण सगळे फेल गेलेले आहेत. म्हणजे हार्डली 4 महिने सुद्धा चाललेले नाहीत. काय आहे सर, त्यातलं एक सांगतो, करत्यात गोटं, पण तुम्ही एक बघा त्या गोट्याचं आयुष्य 15-20 वर्ष कोणाचंच नाही. हो नाही, ही सत्य आहे, सत्य परिस्थिती आहे. हे जे मॅनेजमेंट जे आहे चारायचं असेल, व्यवस्थापनाचा भाग, जनावरांचं व्यवस्थापन, गायरांचं, त्याकडे दुर्लक्ष होतंय. त्यामुळे ते जोपर्यंत उत्पन्न आहे तोपर्यंत ते यशस्वी उत्पन्न आहे. उत्पन्न ज्याला ज्या वेळेला झालं कमी होतंय, गाभण राहण्याचा काळ म्हणा, ते प्रजनन काळ म्हणतो, प्रजनन व्यवस्थापन म्हणण्यापेक्षा ते भाकड काळ मधला तो अंतर वाढतं. तोट्यात आलं की नाही सगळा गोटा संपून जातो. त्यामुळे शेतकरी एकदम आर्थिक तोट्यात येते. बरोबर. हे तुमचं वैरण व्यवस्थापन आणि खाद्याचं जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित जर केलं तर निश्चित आपल्याला चांगलं आहे. आणि सध्या मागणी मांस दूध त्याला जास्त आहे साहेब. हो सर, यावर लक्ष द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना. नाही बरोबर आहे ना. आपली दिवसाची सुरुवात ही दुधापासून होते. बघा तुम्ही सकाळी उठल्या आपल्याला चहा लागतो, तो त्याच्या दूध आहे, आणि दुधाला खूप डिमांड आहे. आणि मांसाला पण आता तुम्ही शेळीपालनाविषयी चाललं नाही सर, साधा एवढंच मटण घ्यायचं म्हटलं तर 700-800 रुपये किलो आहे. हो, आणि त्यासाठी वेटिंग असतं, आपल्याला लगेच गेले मिळत नाही. आणि 100% साहेब तुम्हाला मी सांगतो खात्रीनं 100% बोकडाचं मटण मिळत नाही प्युअर. हे मी सांगतो म्हणजे मुळातच मार्केटला बकऱ्याची हेच उत्पादन, डिमांड आणि सप्लाय म्हणजे पुरवठा आणि मागणी गॅप आहे, डिफरन्स आहे. तर ते पद्धतीनं आहे. आता सर तुम्हाला शेवटी आपण व्हिडिओला एक विचार करू, शेती आपण किती वर्षापासून करतात? आता मला कळते त्यावेळेस करतोय. म्हणजे सर्वसाधारण जरी धरला तर मी 80 पासून करतोय. बरं. म्हणजे जवळ 45 वर्ष मी करतोय. वडील करत होते, आता मी करतोय. बरं. वडिलांच्या आणि ह्याच्यातनं मी जरा सुधारणा केल्या, पण अजून सुधारणा व्हायला पाहिजे असं मला बी वाटतं, वैयक्तिक वाटतं. बरं, मग सर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो, काही कृषी केंद्र आहेत, तुम्ही तिथं तुमच्या फ्री टाईममध्ये जा आणि माहिती घ्या. तिथं पुस्तकं असतात, प्रयोगशाळा असतात, बियाणं असतात, किंवा त्यांच्या नवीन काही आता आलेले आहेत वेगवेगळे प्रकल्प, ते तुम्हाला सांगतील. म्हणजे मला म्हणायचं आहे की तुम्ही जिल्हा लेवलला, म्हणजे आपल्या कोल्हापूर जिल्हा, बारामती, पुणे जवळपासचे जे जिल्हे आहेत तिथं एक कृषी केंद्र आहेत सगळीकडे. त्या कृषी केंद्रात तुम्ही शनिवारी, रविवारी किंवा सोमवारी अधिकाऱ्यांना भेटा. म्हणजे तिथं त्यांच्या शेडवर प्रॅक्टिकली जावा आणि तिथून माहिती घ्या, वाहनाची नवीन टाईप समजून घ्या.
खताचे वेगळे टाईप करा, त्यांचे व्यवसायातले वेगळे, जसं आपण मुरघाचा एक प्रकल्प सांगितला तसे वेगवेगळे प्रकल्पाची माहिती ती सांगतील तुम्हाला आहे ह्याच्यातनं. तर असे आपण व्हिजिट द्यायला पाहिजेत शेतकऱ्यांनी. द्यायला नसतंच फक्त शेती करून फायदा नाही, जुन्यातच असं करत राहायला नाही, तर नवीन पण कास धरली पाहिजे. 100% बरोबर आहे सर. हां, तर ह्या सरांनी अतिशय त्यांच्या मक्याच्या लागवडीबद्दल काही मूलभूत महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्यात. आपल्या चॅनलच्या वतीनं आपण त्यांचा आभार मानूया तुमच्या तिघांचे पण. आणि माहिती चांगली ही आपल्या शेतकऱ्यांना थोडी ना म्हणजे फुलाची पाकळीची तरी माहिती मिळेल ही आशेच करून मी हा व्हिडिओ संपवतो. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.